नमस्कार, मी कल्पना स्वागत करते तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये। तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल अशी छान मिठाई बघणार आहोत। अगदी गोड आणि छान डिलिशियस असे इथं आज लाडू आपण तयार करणार आहोत। बाहेर अगदी 200-250 रुपयाचे लाडू आज आपण इथे फक्त 50 रुपयामध्ये घरी तयार करणार आहोत आणि तेही अगदी कमी वेळेमध्ये। चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। आपली मिठाई तयार करण्यासाठी इथं मी कढईमध्ये अर्धा चमचा एवढं तूप टाकलेलं आहे आणि ते मेल्ट झाल्यानंतर यामध्येच मी 1.5 कप होईल एवढं इथं खोबरं टाकून घेतलेलं आहे। इथं आपल्याला बाजारात जे मिळतं किसलेलं खोबरं ते मी वापरलेलं आहे आणि यानंतर हे खोबरं आहे ते आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं आहे। इथं आपल्याला खोबऱ्याचा कलर न बदलता हे खोबरं आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे। इथं खोबऱ्याचा न कलर बदलता मी खोबरं आहे ते छान असं इथं भाजून घेतलेलं आहे। आता यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे साईसहित उकळलेलं 1 कप एवढं दूध आणि हे दूध आहे ते आपल्याला छान असं या खोबऱ्यामध्ये आटवून घ्यायचं आहे। इथे 1 कप दूध आहे तरीही तुम्ही इथं बघू शकता खोबरं आहे ते आपलं अगदी कोरडं आहे। यामध्ये आपल्याला आणखी दूध लागणार आहे। आता इथं मी घेतलेलं आहे अर्धा कप एवढं दूध, पण हे दूध आहे ते तुम्ही बघून होता। इथं मी अर्धा कप आहे ते सगळं दूध ओतलेलं आहे आणि हे खोबऱ्यामध्ये मी मिक्स करून घेते। इथे तुम्ही बघू शकता खोबरं छान असं आपलं इथं मी मिक्स केल्यानंतर खूप जास्त असं दूध इथं झालेलं नाही किंवा खूप कमी नाही। आता यामध्ये मी टाकून घेतलेले आहे 1/3 कप एवढी साखर। हे साखरेचं प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे। यामध्ये लाडू आहेत ते अगदी मीडियम गोड होतात, खूप गोड नाही किंवा खूप कमी गोड नाही, तर अगदी छान असे इथं लाडू आहेत ते आपले तयार होतात। आता यानंतर इथं मी घेतलेली आहे मिल्क पावडर। 10 रुपयाचं जे छोटं पाकिट मिळतं ते मी इथं वापरलेलं आहे आणि ती सगळी मिल्क पावडर आहे ती मी इथं टाकून घेतलेली आहे। इथे जर तुम्हाला हलवाईकडे जसे लाडू मिळतात तसे हवे असतील तर तुम्ही यामध्ये आणखी एक मिल्क पावडरचं पाकिट टाकलं तरी चालेल। यानंतर इथे मी टाकून घेतलेलं आहे पिस्ता फ्लेवरचं इमल्शन, म्हणजे आपल्या लाडूला कलरही येईल आणि पिस्त्याचा फ्लेवरही येईल। इथं तुम्हाला हव्या त्या फ्लेवरमध्ये हे लाडू तुम्ही तयार करू शकता किंवा तुम्हाला जर पांढरे हवे असतील तर फक्त तुम्ही वेलची पावडर टाकूनही हे लाडू आहेत ते तयार करू शकता। इथं हे मिश्रण आहे ते आपल्याला छान असं मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे। इथं तुम्ही बघू शकता मिश्रण आहे ते अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती मी शिजवून घेणार आहे आणि इथे तुम्ही आपल्या मिश्रणाचा कलरही बघू शकताय। एक 10 मिनिटांनी तुम्ही इथं बघू शकताय आपलं मिश्रण आहे ते बऱ्यापैकी इथं कोरडं झालेलं आहे आणि त्याचा कलरही खूप छान आलेला आहे। आणि इथे तुम्ही बघा याच पद्धतीनं आपल्याला हे मिश्रण आहे ते छान असं इथं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण लाडू खातो त्यावेळेला कच्च्या खोबऱ्याची चव येणार नाही, तरी ते छान अशी आपल्याला पिस्त्याची चव येईल। इथे हे लाडू आहेत ते अगदी झटपट तयार होतात। फक्त आपण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, मिश्रण आहे ते आपल्याला छान असं इथं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे लाडूची चव आहे ते अगदी अप्रतिम होते। इथे आपल्या लाडूचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे, ते मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेते। इथं आपलं लाडूचं मिश्रण आहे ते छान असं थंड झालेलं आहे, पण लक्षात ठेवा इथे खूप आपल्याला हे मिश्रण आहे ते थंड करायचं नाही किंवा खूप गरम नाही, तर इथं आपलं मिश्रण आहे ते कोमट झालेलं आहे। आणि छोटा पोर्शन घेऊन इथं मी एक लाडू तयार केलेला आहे। इथं मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा लाडू आहे तो मी इथं गोळसून घेते आणि तुम्ही ते बघू शकता छान असा आपला लाडू इथे तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने मी राहिलेले लाडू आहेत ते इथं तयार करून घेते। इथं आपले सगळे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला मी एक फोडून दाखवते। खूप डेलिशियस असणारे इथं हे सगळे लाडू आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत। हे जर लाडू तुम्हाला भावाला गिफ्ट द्यायचे असतील तर तुम्ही या पद्धतीने एखादा बॉक्स घेऊन त्यामध्ये हे लाडू असे ठेवून भावाला गिफ्टही करू शकता आणि खूप छान असे हे गिफ्ट आपलं तयार होतं। आणि इथे तुम्ही बघू शकता छान असे आपले लाडू आहेत ते सगळे तयार झालेले आहेत। ही जी रक्षाबंधन स्पेशल लाडूची रेसिपी आहे ती घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।